हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर हर्षवर्धनला कळून चुकलंय की विक्रांतनेच पद्माचा विनयभंग केला, तो खरा गुन्हेगार आहे. आणि मग त्यानंतर ऊर्जा ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तेथे गेल्यानंतर इन्स्पेक्टर गुळगुत्तेने तिला आपला पुढचा प्लॅन सांगितलाय की आपण विक्रांत शिर्केला एवढ्या लवकर अटक करणार नाही, तर ज्या दिवशी आपण त्या विक्रांत शिर्केची केस असेल त्याच्या आदल्या दिवशी त्याला अटक करूया. म्हणजे विक्रांत शिर्केला आपल्याला कायमच पोलीस कस्टडीत ठेवता येईल. हा प्लॅन ऊर्जाला खूप आवडला आहे. आणि मग त्याच्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे पद्माने ऊर्जाला विक्रांत शिर्केबद्दल आणि आपल्या केसबद्दल असं काहीतरी सांगितलं आहे, ज्यामुळे ऊर्जा खूप खुश झाली आहे आणि म्हणाली की पद्मा, तू मला हे आधीच सांगायला हवं होतं. आता काही झालं तरी ही केस मीच जिंकणार आणि विक्रांत शिर्के जेलमध्ये जाणारच, मी हर्षवर्धनला हरवणारच. मग पद्माने ऊर्जाला असं काय सांगितलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच काव्या पार्थची ओळख ऊर्जाबरोबर कळवून देते आणि सांगते ही दुसरी काव्या आहे, एकदम माझ्यासारखीच प्रेमाबद्दल कन्फ्यूज असलेली. ऊर्जा हसू लागते. तर काव्या ही ऊर्जाला समजून सांगते, ऊर्जा कसं आहे ना, तुझं आणि आमची गोष्ट जवळपास सारखीच आहे. आमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक कन्फ्युजन होते, पण ते आम्ही दूर केले आणि आम्ही एकत्र आलो. पण त्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला. तेवढा वेळ तुला लागू नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि मग पार्थ हा सुद्धा ऊर्जाला समजावून सांगतो, आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली नाहीत किंवा वाद झाले नाही असं नाही आहे. खरं सांगायचं तर आम्ही आमच्या आयुष्याचा प्रवास वेगळ्याच पॅसेंजरबरोबर सुरू केला होता, पण आमच्या गाड्या बदलल्या आणि आम्ही एकत्र आलो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आमच्या नात्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होते, पण हळूहळू आम्हाला कळून चुकलं की आम्ही दोघेच एकमेकांसाठी योग्य आहोत. आम्ही दोघे एकमेकांशिवाय जगू शकत नाही हे आम्हाला कळून चुकलं. ऊर्जाला कन्फ्युजन होतं, तिला काहीच कळत नाही. ती विचारते, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. तर ऊर्जाला काव्या समजावून सांगते, आता आमची तर खूप मोठी गोष्ट आहे, ती तुला आत्ता नाही सांगता येणार. फक्त मी तुला एक उत्तर देते, एक सल्ला देते. आपण आयुष्यात आहे ना, नेहमी स्वतःला सरळ प्रश्न विचारत असतो, पण तसं नाही करायचं, तर स्वतःला उलटा प्रश्न विचारायचा. ऊर्जा विचारते, कसला उलटा प्रश्न? काव्या तिला समजावून सांगते, असा उलटा प्रश्न विचारायचा. फॉर एक्झाम्पल, तू स्वतःला विचारशील की मी शौर्यबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालू शकतेस का? तर तसा प्रश्न नाही विचारायचा. असा प्रश्न विचारायचा की मी शौर्यशिवाय माझं उरलेलं आयुष्य घालू शकते का? त्याच्याशिवाय मी जगू शकेल का? तेव्हा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे अचूक मिळेल. आणि ऊर्जाला सुद्धा ही गोष्ट पटते. तर इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघे शौर्यला समजावून सांगत असतात आणि नंदिनी शौर्यला म्हणते, तू ये ना जीवाचा मित्रच निघाला, एवढी मोठी गोष्ट तू ऊर्जापासून कशी काय लपवू शकतोस? आणि कोणतंही नातं असो ते विश्वासाच्या पायावरच उभं असतं, आणि जर तुमचं नातं हे विश्वासाच्या पायावर असेल तरच तुम्हाला सत्य कळू शकतं. त्यामुळे तू ऊर्जाला सगळं सत्य सांगून टाक तुझ्याबद्दलचं, तेव्हाच तुमचं नातं हे आणखीन घट्ट होईल आणि जास्त दिवस टिकेल. ही गोष्ट शौर्यला सुद्धा पटते आणि शौर्य यासाठी हो म्हणतो. आणि इकडे ऊर्जा ही काव्या आणि पार्थ यांच्याबरोबर असते. तेव्हा पार्थ हा ऊर्जाला समजावून सांगतो, जर तुला तुझं आणि शौर्याचं नातं हे कायमचं टिकवायचं असेल तर तुला शौर्यबद्दल मनामध्ये कोणतीही शंका ठेवावी लागणार नाही. तुला शौर्यबरोबर संसार करायचा आहे की नाही हे तुला मनाशी पक्क ठरवावं लागेल आणि मग तू त्याच्याशी संसार करू शकते. काव्या आणि पार्थ हे दोघेही ऊर्जाचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. तर इकडे नंदिनी आणि जीवा हे सुद्धा शौर्यला समजावून सांगतात की आता घाबरू नको, लढ आणि तुझं प्रेम मिळव. आपली वस्तू, आपलं प्रेम हे आपल्याला मिळतंच. आणि हे दोघे सुद्धा शौर्याचा निरोप घेतात. इकडे शौर्य हा विचार करतो की मी आता माझं प्रेम मिळून राहणारच, आता मी निराश नाही होणार आणि ऊर्जाला मिळवणारच. तर तिकडे ऊर्जासुद्धा विचार करते की मला शौर्यबद्दल विचार करावाच लागेल. मी त्याच्याशिवाय जगू शकते का हा प्रश्न मला स्वतःला विचारावा लागेल आणि मगच मला निर्णय घेता येईल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्य त्याच्या ऑफिसला निघालेला असतो. त्याच्याबरोबर त्याची असिस्टंट असते आणि शौर्य विचार करतो, आज ऊर्जाचा मला फोन नाही, मेसेज नाही, मीच तिला फोन करून पाहतो. आणि तो ऊर्जाला फोन करतो आणि इकडे ऊर्जा ही घराबाहेर निघालेली असते
आणि ती विचार करते शौर्यने मला का फोन केलाय आणि ऊर्जा ही त्याचा फोन उचलणार. तर शौर्यला मी काय बोलायचं हा विचार ऊर्जा करते आणि लवकर फोन उचलत नाही. पण तेवढ्यात शौर्यची असिस्टंट त्याला एका फाईलवर सही करायला सांगते. त्यामुळे शौर्य फोन कट करतो आणि ऊर्जाला वाटतं की शौर्यने फोन का कट केला, कदाचित काही महत्त्वाचं नसेल किंवा त्याला फक्त माझ्याशी असं नॉर्मल बोलायचं असेल. आणि त्याला जर काही बोलायचं असेल तर त्याने मला भेटायला यायला हवं ना, असं कसं फोनवर बोलणार, मी त्याला फोन नाही करणार, तोच मला भेटायला येईल असा विचार करून ऊर्जासुद्धा त्याला फोन करत नाही. तर इकडे शौर्य विचार करतो ऊर्जाने माझा मिस कॉल पाहिला, फोन उचलला नाही, परत कॉलबॅकसुद्धा केला नाही. याचा अर्थ ऊर्जाने माझा फोन उचलला नाहीये, तिला माझ्याशी बोलायचं नाहीये. आता मी तिला घरीच भेटायला जातो असा विचार शौर्य करतो. आणि इकडे हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये हर्षवर्धनचा असिस्टंट भजन त्याला ज्या फॉरेन्सिक ऑफिसरकडे ते CCTV फुटेज चेक करण्यासाठी गेलंय त्याचं नाव सांगतो, त्याचं व्हिजिटिंग कार्ड देतो आणि म्हणतो सर हे तेच फॉरेन्सिक ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे ते CCTV फुटेज चेकिंगसाठी गेलंय आणि ते खूप प्रामाणिक आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून काहीच फायदा नाहीये. हर्षवर्धन म्हणतो हो माहिती आहे मला, त्यांचं रेकॉर्ड हे एकदम क्लीन आहे आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून काहीच फायदा नाहीये. त्यांना आपण कितीही पैसे दिले तरीसुद्धा ते आपलं काम करणार नाही. आपल्याला त्या फुटेजबद्दल वेगळा काहीतरी विचार करावा लागणार आहे. पण तुला ते फुटेज भेटलं की नाही, मी तुला सांगितलं होतं ना ते फुटेज मला हवं आहे. तर भजन म्हणतो सर ते फुटेज. हर्षवर्धन चिडून विचारतो नाही भेटलं का, तुला कोणतंच काम कसं जमत नाही रे. तर भजन म्हणतो सर ते फुटेज भेटलंय. हर्षवर्धन म्हणतो मग दे ना, एवढा वेळ कशाला वाया घालवतोय. तर भजन सांगतो सर नको, तुम्ही ते फुटेज नका पाहू. हर्षवर्धन चिडून म्हणतो का नका पाहू, मग काय कोर्टात तू केस लढणार आहे का, मला ते फुटेज आत्ताच्या आत्ता दाखव. भजन म्हणतो हो सर, कोर्टात तुम्हीच केस लढणार आहात आणि तुमच्या मुलीचं लग्नही तुम्हीच करून देणार आहात. पण हर्षवर्धन चिडून म्हणतो दाखव मला ते फुटेज. भजनचा नाईलाज होतो आणि भजन हर्षवर्धनला हे CCTV फुटेज दाखवतो. तर हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला जबर धक्का बसतो. कारण या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की पद्माचे कपडे फाटलेत, तिची अवस्था बिकट आहे आणि ती शिर्केंच्या बंगल्याबाहेर धावतीये आणि तिच्या मागे मागे विक्रांतचे 4 मित्र आणि विक्रांत धावतोय. विक्रांत या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतो. भजन चांगलाच घाबरतो, हर्षवर्धनलाही जबर धक्का बसतो. हर्षवर्धन म्हणतो याचा अर्थ विक्रांत. भजन म्हणतो गुन्हेगार आहे सर आणि हे एडिटेड फुटेज नाहीये, ओरिजिनल फुटेज आहे आणि विक्रांत यानेच पद्माचा विनयभंग केलाय. आता तुम्ही काय करणार सर. हर्षवर्धनला सुद्धा कळत नाही की आता आपण काय करायचं. आपल्या मुलीचं लग्न या नालायक माणसाबरोबर आपण लावून देणार का, त्याची केस आपण कोर्टात लढणार का. जो विक्रांत आपल्याला आत्तापर्यंत निर्दोष वाटत होता तो खरोखर गुन्हेगार आहे, त्याने पद्माचा विनयभंग केलाय आणि आता आपण काय करायचं हाच प्रश्न हर्षवर्धनला पडतो. तो खूप टेन्शनमध्ये येतो. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि त्याला फॉरेन्सिक ऑफिसरचा कॉल आलेला असतो. तो म्हणतो थँक्यू साहेब, तुम्ही ते फुटेज चेक केलं आणि आता तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत तुमच्यासारखे इमानदार ऑफिसर आहेत ना तोपर्यंत ही न्यायव्यवस्था जिवंत आहे, नाहीतर गरिबांना न्यायच नाही मिळणार. साहेब तुम्ही ती रिपोर्ट मला द्या, खरंच एका गरीब बिचाऱ्या मुलीचं आयुष्य सुधारेल, तिला तिचा न्याय मिळेल. आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते. गुळगुत्ते फोन कट करतो आणि म्हणतो अरे वा ऊर्जा मॅडम, एकदम वेळेवर आलात तुम्ही. ते CCTV फुटेज आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं होतं, त्याचा रिपोर्ट लवकरच आपल्या बाजूने येणार आहे. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो आणि ऊर्जा म्हणते अरे वा साहेब, म्हणजे आता आपण लवकरात लवकर त्या विक्रांत शिर्केला अटक करू शकतो. आणि गुळगुत्ते सुद्धा हसत हसत म्हणतो हो, आपण लवकरात लवकर त्या विक्रांत शिर्केला अटक करणार नाही, आता आपण फक्त आराम करणार. असं म्हणून इन्स्पेक्टर गुळगुत्ते मस्त खुर्चीवर जाऊन बसतो आणि ऊर्जाला जबर धक्काच बसतो. तिला कळतच नाही की आता विक्रांत विरुद्ध एवढा मोठा पुरावा आपल्याला सापडलाय, तरी इन्स्पेक्टर गुळगुत्ते त्याला अटक नाही करायची असं का बोलतोय आणि त्याच्या मनात नेमकंच चाललंय तरी काय, हाच विचार ऊर्जाला पडतो. आणि इकडे शौर्य ऊर्जाच्या चाळीत पोहोचतो. तो ऊर्जाच्या खोलीकडे पाहतो तर खोलीला कुलूप लागलेलं असतं. शौर्य विचार करतो ऊर्जाच्या घराला तर कुलूप आहे, मग ऊर्जा नेमकी गेली तरी कुठे. आणि तो आजूबाजूला पाहत असतो. तेवढ्यात दळवी काकू तेथे येतात आणि विचारतात काय पाहतोस रे, कोणाला शोधतोय. तर शौर्य सांगतो काही नाही काकू, मी तर ऊर्जाला भेटायला आलो होतो, पण तिच्या घराला कुलूप आहे, ती घरी नाहीये. दळवी काकू म्हणते अरे मग मला विचारायचं ना,
या चाळीत कोण आहे, कोठे आहे, काय करतं हे सगळं मला विचारायचं. मला सगळ्यांची खबर असते. आता मला विचार, ऊर्जा कोठे गेली आहे? शौर्य विचारतो, कोठे गेली ऊर्जा? तर दळवी काकू सांगतात, कोठे गेली ते माहीत नाही, पण घराबाहेर गेली. शौर्य विचारतो, तिचा मूड कसा होता? तर दळवी काकू सांगते, थोडी चिडलेली होती, थोडी रडलेली होती, पण हसत होती. शौर्य म्हणतो, काय काकू काय सांगताय तुम्ही? थोडी चिडलेली होती, थोडी रडलेली होती, थोडी हसत होती, असे सगळेच भाव, असे सगळेच मूड एकाच वेळेस कसे असतील? तर दळवी काकू म्हणते, अरे त्या पुरीचं असंच आहे, काही सांगता येत नाही, चल तू माझ्याबरोबर घरी नाश्ता करायला. तर शौर्य म्हणतो, काकू आता मी खूप बिझी आहे, मी थोड्या वेळाने येईल. दळवी काकू म्हणते, पण नक्की यायचं बरं का? दळवी काकू निघून जाते. शौर्य हा मागे वळून पाहतो तर चक्क ऊर्जाची आई पूर्वा त्याच्यासमोर उभी असते. पूर्वाला पाहून शौर्याला जबर धक्काच बसतो. आता काय करावं, काय बोलावं, कोठे पळून जावं असं त्याला होतं. आणि पूर्वा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते की हा येथे कसा? आणि इकडे ऊर्जा ही इन्स्पेक्टर गुळगुत्तेला विचारते, साहेब आपण विक्रांतला अटक का नाही करायची? तर इन्स्पेक्टर गुळगुत्ते ऊर्जाला समजावून सांगतो, मॅडम तुम्ही असं का करताय? तुम्हाला कळत नाहीये का? आपण जेवढ्या लवकर त्या शिर्केला अटक करणार ना, तेवढ्या लवकर तो शिर्के लवकरात लवकर बाहेर येणार. मोठा माणूस आहे तो काही आपल्या हाती लागणार नाही. ऊर्जाला काही कळतच नाही. ऊर्जा विचारते, साहेब असं कसं? आपल्याकडे तर त्याच्याविरुद्ध एवढा मोठा पुरावा आहे. तर गुळगुत्ते ऊर्जाला समजावून सांगतो, आता तुम्हीच मला सांगा, आपण त्याला अटक केली तर तो 48 तासात बाहेर येणार ना? तेव्हा कोठे ऊर्जाला समजतं आणि ती म्हणते, अरे हो साहेब, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ही बलात्काराची केस नाहीये, विनयभंगाची केस आहे, बेलेबल ऑफेन्स आहे. यामध्ये त्याला बेल मिळू शकते आणि तो जेल बाहेर निघू शकतो. तर मग आपण पुढे काय करायचं? तेव्हा इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा त्याला समजून सांगतो, आता आपण आहे ना असं काहीतरी करायचं ज्यामुळे तो कायमच जेलमध्ये राहील. ऊर्जा विचारते, असं काय करायचं? इन्स्पेक्टर गुळगुत्ते सांगतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे, तो प्लॅन तुम्ही ऐका. आणि तो ऊर्जाला आपला प्लॅन सांगतो. तर इकडे पूर्वा ही शौर्यला विचारते, तुम्ही येथे काय करताय? शौर्य सांगतो, मी तर येथे माझ्या कामासाठी आलो होतो आणि येथे ऊर्जाचं घर आहे ना, म्हणून असंच तिला भेटायला आलो. तर लगेचच पूर्वा म्हणते, पण ऊर्जा तर घरी नाहीये, ती कोर्टात गेलीये. तुमची तिची कोर्टात भेट नाही झाली का? शौर्य सांगतो, नाही माझी भेट नाही झाली. पूर्वा विचारते, अहो तुम्ही तर रोजच भेटता ना? तो म्हणतो, नाही आम्ही रोज नाही भेटत, म्हणजे कधी कधी भेटतो. आणि आज मी कोर्टात गेलो नाही, माझी भेटच झाली नाही. आणि तो खूप घाबरलेला असतो. पूर्वा त्याला म्हणते, तुम्ही एवढे खूप का घाबरताय? तुम्ही एवढे घाबरू नका. तुम्हाला ऊर्जाला भेटायचं आहे का? शौर्य म्हणतो, हा मी ऊर्जालाच भेटायला आलोय, पण मी असंच भेटायला आलोय, माझं असं काहीच नव्हतं. पूर्वा म्हणते, मग ही मोटरसायकल तुम्हीच रिपेअर करून दिली ना, तुम्हीच खर्च केला ना? हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. आणि आता त्याला काय उत्तर द्यावं, पूर्वाला काय सांगावं, हाच प्रश्न त्याला पडतो. आणि इकडे इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा ऊर्जाला आपला प्लॅन सांगतो. आता जर आपण त्या विक्रांतला अटक केली तर हा बेलेबल ऑफेन्स आहे. तो आमदाराचा पोरगा आहे, हर्षवर्धन जहागीरदार, त्याचा इतका मोठा वकील आहे, तो त्याला 48 तासात सोडवेल. त्यामुळे आपण त्याला अटक करायची नाही, तर आपण ज्या दिवशी या केसची हिअरिंग असेल त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी त्याला अटक करायची आणि मी त्याला डायरेक्ट कोर्टामध्ये हजर करणार. आणि मग आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे आपण समोर ठेवायचे, म्हणजे आपण त्याला लगेचच पुन्हा एकदा तुरुंगात टाकू शकतो आणि त्याला काही बेल मिळत नसते. ही आयडिया ऊर्जाला सुद्धा खूप आवडते. ऊर्जा खुश होते आणि म्हणते, साहेब काय भारी प्लॅन बनवला तुम्ही, तुमचा प्लॅन मला खूपच आवडलाय. गुळगुत्ते म्हणतो, मग असतोच आपला प्लॅन भारी. आणि मग गुळगुत्ते हा ऊर्जाला सांगतो, तुम्हीच मला सांगितलं ना की त्या हर्षवर्धनचा माणूस, त्याचा असिस्टंट तिकडे पाटकरच्या घरी सुद्धा गेला होता CCTV फुटेज मिळवण्यासाठी. अहो ते माणसं खूप मुरलेले, त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, सत्ता पैसा सगळं आहे त्यांच्याकडे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट आता जाणून बुजून करावी लागेल, समजून करावी लागेल, नाहीतर कधी आपल्याबरोबर मोठा धोका होईल हे आपल्याला सुद्धा सांगता येत नाही. आणि ही गोष्ट ऊर्जाला सुद्धा पटते. आणि इकडे शौर्य हा पूर्वाला सांगतो, हो काकू या गाडीचं रिपेअरिंग मीच केलं होतं, पण मी. तर पूर्वा म्हणते, त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, तुम्ही खरंच आमची खूप मदत केली, पण याच्या रिपेअरिंगचे पैसे ऊर्जा तुम्हाला देऊन टाकेल. शौर्य म्हणतो, ठीक आहे काकू, नो प्रॉब्लेम. आणि पूर्वा ही त्याला विचारते, पण तुम्ही हे सगळं का केलं?
तर शौर्य म्हणतो, काकू मी तर मूर्खच आहे, मला डोकंच नाहीये, मला काही कळतच नाही, मी हे सगळं केलं, हवं तर मी तुमच्या पाया पडतो, असं म्हणून शौर्य वेड्यासारखंच वागू लागतो. तो खूप घाबरलेला असतो. पूर्वासमोर काय बोलायचं, कसं वागायचं हेच त्याला समजत नसतं. आणि पूर्वा त्याला म्हणते, असं काही करायची गरज नाहीये, चला घरामध्ये, तुम्हाला ऊर्जाला भेटायचंय ना, तोपर्यंत घरात बसा. शौर्य आश्चर्याने विचारतो, मी घरात यायचं का? पूर्वा म्हणते, हो तुम्हीच घरात यायचं, या गुपचूप घरात बसा. शौर्यला कळतच नाही की आता काय करावं, आणि जर ऊर्जा आली तर पूर्वासमोर ऊर्जाशी काय बोलायचं, तिला आपल्या प्रेमाबद्दल काय विचारायचं. तर इकडे इन्स्पेक्टर गुळगुत्तेकडून ऊर्जा घरी जायला निघते आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगते, हो साहेब, त्या रेखा काटेच्या नवऱ्याला थोडा दम भरा ना. तर गुळगुत्ते विचारतो, काय दमदाटीची कामं करायला सांगताय आम्हाला? तर ऊर्जा म्हणते, साहेब ती बिचारी गरीब बाई आहे, तिचा नवरा तिला खूप त्रास देतो, तुम्ही जर तिच्या नवऱ्याला दम भरला ना तर ती गप्प बसेल, तिचा नवरा तिला त्रास देणार नाही. इन्स्पेक्टर गुळगुत्ते म्हणतो, पण तो एरिया आमच्या अंडर येत नाही. ऊर्जा त्याला रिक्वेस्ट करते, काय साहेब, एका गरीब बाईची मदत करायला तुम्ही आता एरिया पाहणार आहात का? प्लीज त्यांची मदत करा ना. त्यामुळे ऊर्जा यासाठी रिक्वेस्ट करत असते. गुळगुत्ते म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी हे सगळं करायला तयार आहे, कारण आता ऊर्जा शिंदे आहात तुम्ही, तुम्ही गरीब लोकांना न्याय मिळवून देता आणि आम्हाला सुद्धा तेच करायला लावताय. आता आम्ही आमची पोलिसांची ड्युटी करायची, गुन्हेगारांना पकडायचं, पुरावे शोधायचे, त्यानंतर हे समाजसेवेचं सुद्धा काम करायचं. ऊर्जा स्माईल करते आणि तेथून निघून जाते. गुळगुत्ते म्हणतो, खरंच ऊर्जा मॅडम, एवढासा मेंदू आहे तुमचा, पण त्याच्यामध्ये किती केसेस, किती लोकांचं भलं करणं, किती गोष्टी तुम्ही साठवून ठेवल्या आहात, खरंच ग्रेट आहात तुम्ही. असं म्हणून हा इन्स्पेक्टर गुळगुत्ते ऊर्जावर खूप खुश होतो. त्याला ऊर्जाबद्दल आनंद झालेला असतो की एवढीशी ऊर्जा खरंच सगळ्यांचा किती विचार करते. तर दुसरीकडे पूर्वासमोर या शौर्याची चांगलीच भंबेरी उडालेली असते. आता पूर्वासमोर काय बोलायचं आणि ऊर्जाला काय विचारायचं, तिला आपल्या प्रेमाबद्दल काय प्रश्न विचारायचे, हाच प्रश्न त्याला पडतो. पण पूर्वाला माहीतच नसतं की ज्या शौर्याला ती घरात घेतीये तो शौर्य आपल्या मुलीच्या प्रेमात आहे आणि त्याने आपल्या मुलीला आय लव्ह यू म्हटलंय. मग आता शौर्याला आणि पूर्वाला जेव्हा एकमेकांसमोर उभं केलं जाईल आणि ऊर्जा आल्यानंतर या शौर्याचं सत्य पूर्वाला कळेल, तेव्हा पूर्वा या शौर्याला घरात तर घेऊन आलीये, तीच शौर्याला घराबाहेर हाकलेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. हळूहळू पद्माची केस एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलीये. इन्स्पेक्टर गुळगुत्ते खरंच ऊर्जाला खूप मदत करतोय आणि त्याच्या मदतीमुळेच ऊर्जा ही केस जिंकू शकते, पद्माला न्याय मिळवून देऊ शकते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही पुन्हा एकदा इन्स्पेक्टर गुळगुत्तेला भेटायला येईल आणि त्याच वेळेस इन्स्पेक्टर माने तेथे असेल आणि या दोघांचं बोलणं इन्स्पेक्टर माने ऐकणार आणि हर्षवर्धनला याबद्दल फोन करून सांगणार. तर दुसरीकडे ऊर्जा ही पद्माला भेटायला येईल. पद्माला आनंदाची बातमी देईल की मला एक खूप भारी CCTV फुटेज सापडलंय जे आपण कोर्टात दाखवू शकतो आणि विक्रांत हा दोषी आहे, गुन्हेगार आहे हे सिद्ध होऊ शकतं. आणि मग पद्मा ऊर्जाला असं काहीतरी सांगणार जे आजपर्यंत तिने कधीच ऊर्जाला किंवा कोणालाच सांगितलं नव्हतं. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसेल, पण हा आनंदाचा धक्का असेल. ती खूप खुश होईल आणि ती म्हणेल, अगं पद्मा, मग तुम्हाला हे आधी का नाही सांगितलं? जर तुम्हाला आधी सांगितलं असतं तर आधीच या केसचा वेगळा निकाल लागला असता. ती खूप खुश होईल, तिचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ती म्हणेल, विक्रांत शिर्के, आता मी तुला काही सोडत नाही, आता तुला शिक्षा होणारच. आणि हर्षवर्धन जहागीरदार, आता ही केस मीच जिंकणार, तू कोर्टात हरणारच, असा कॉन्फिडन्स ऊर्जामध्ये येईल. आणि तिकडे हर्षवर्धन हा चांगलाच घाबरलेला असेल. आता ही केस जिंकणं अशक्य आहे, आता आपलं काही खरं नाही अशी भीती त्याला वाटणार. मग पद्माने ऊर्जाला नेमकं असं काय सांगितलंय, तिला असा कोणता पुरावा सांगितलाय, असं काय सांगितलंय ज्यामुळे ऊर्जाचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. पण आता ऊर्जा ही एका नव्या दम्याने ही केस लढणार आहे आणि हर्षवर्धनला ती नक्कीच कोर्टात हरवेल, आपल्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? या मालिकेतील पद्मा आणि विक्रांतची केस खूपच भारी वळणावर येऊन ठेपली आहे. तुम्हाला हे नवीन नवीन अपडेट्स पाहायला आवडतील ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.